शालोम सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. ग्रीटिंग्स ऑफ द डे इन क्राइस्ट जीसस. देवाच्या प्रियजनांनो, परमेश्वराच्या वचनामध्ये इतक्या अद्भुत गोष्टी लिहिलेल्या आहेत. स्तोत्रसंहिताचा 139 अध्याय 139 साम्स 139 आणि 16 वचनात म्हटलंय की परमेश्वराने ज्या देवाने आईच्या मी गर्भाशयात असतानाच पिंडरूपाने जेव्हा मी होतो तेव्हाच माझी रचना बघितलेली आहे. माझी म्हणजे सर्वांची, प्रत्येकासाठी ही गोष्ट तशीच आहे. म्हणजे गर्भामध्ये आम्ही आईच्या गर्भामध्ये घडत असताना देवाने आमची रचना पाहिली. इव्हन ती रचना करणारा तो स्वतःच आहे. आणि पुढं त्या वचनात म्हटलंय की माझ्या आयुष्यात कुठलाही दिवस उगवण्यापूर्वीच तो तुला ठाऊक आहे. तो तुझ्या पुस्तकात, तुझ्या वहीत लिहिलेला आहे. म्हणजे बघा, आमचं त्याच्यावरती अवलंबून राहणं किती सोपं आहे जर आम्ही विचार केला तर. एवढंच नव्हे, देवाच्या प्रियजनांनो त्याची कृती, त्याचं कार्य ओळखणं हे आमच्या बुद्धी पलीकडे आहे. अगम्य आहे तो परमेश्वर. म्हणून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये असंही म्हटलेलं आहे की आईच्या गर्भाशयामध्ये त्या बाळाची हाडं कशी बनतात, काही कोणी सांगू शकेल का? वारा कोठून कोठे वाहतो ही त्याची दिशा ओळखणं आम्हाला अवघड आहे, परंतु त्याचा अनुभव घेणं हे सोपं आहे. म्हणून देवाचं कार्य समजणं अवघड आहे, परंतु त्याचा आम्ही अनुभव नक्कीच घेऊ शकतो. आणि ते करण्यासाठी आम्हाला फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवून, त्याच्यामध्ये आशा ठेवून पुढं चालायचं आहे. प्रत्येक दिवशी कदाचित चिंता असतील, काळजी असतील, सकाळी उठल्यावर डोक्याचं जडपण असेल की अरे आज हे करायचं, ते करायचंय, हे काम होईल का, ते होईल का, किंवा ते होऊ शकेल की नाही, ह्याच्या विचाराने आम्ही परेशान होऊन जातो, त्रस्त होऊन जातो. परंतु ह्या उलट जर आम्ही उठणाऱ्या दिवशी जर देवावरती विश्वास ठेवून की नाही, परमेश्वर जो आहे त्याच्या हाती हा माझा आजचा दिवस आहे आणि तो नक्कीच आशीर्वादित करील, नक्कीच तो माझं काम यशस्वी करील, त्यासाठी तो मला मदत करील, मला मार्गदर्शन करील. कारण त्याच्या वहीमध्ये, त्याच्या पुस्तकात त्या ज्या योजना किंवा माझ्या आयुष्यात येणारा दिवस उगवण्यापूर्वी अगोदरच लिहिला आहे आणि तो चांगल्या उद्देशाने, चांगल्या योजनेने भरलेला आहे. या विश्वासाने मी चालेल. त्याचं कार्य मला कदाचित समजणार नाही की तो कशा रीतीने करतोय, परंतु त्याचा अनुभव मी नक्कीच घेईल की तो माझ्या जीवनामध्ये ते सिद्धीस नेईल आणि नेत आहे. या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. ख्रिस्तामध्ये राहा, देवामध्ये राहा. परमेश्वराची शांती तुम्हाबरोबर असो. कदाचित देवाला तुम्ही जास्त ओळखत नसाल किंवा त्याच्याविषयी जास्त माहीत नसेल, परंतु त्याचं नाव या सृष्टीमध्ये आहे, त्याचं नाव तुमच्या जीवनासाठी, माझ्या जीवनासाठी दिलेलं आहे. त्याला तुम्ही पुकारा, त्याला जाणून घ्या. तो तुमच्या जवळ आहे, तो तुमच्या सोबत आहे. गॉड ब्लेस यू.